नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आशूज लाईफस्टाईलमध्ये। आज आपण आलेलो आहे आमच्या हिरवेगार शेतात। चारही बाजूनी पसरलेला निसर्ग, हिरवळ, समोर दिसणारे डोंगर आणि आजूबाजूने वाहणारी शांत नदी। इथली हवा इतकी गार आणि ताजी आहे की मन अगदी शांत होते। चला तर मग मी कुठे निघाली आहे आणि तुम्ही बघू शकता हे वातावरण किती सुंदर आहे। ते बघू शकता, नारळाची झाडं, हे डोंगर, हिरवीगार झाडे वगैरे। चला मग आपण निघालेलो आहोत माझ्या भाच्याला बघायला, म्हणजेच माझ्या भावाच्या मुलाला बघायला निघालेलो आहोत आम्ही। तर आम्ही इथे सगळेजण बसलो आहोत गाडीमध्ये आणि बघू शकता तुम्ही, आम्ही सर्वजण हाय करतोय। मी सगळ्यांना म्हणते हाय करा म्हणून। इकडे पाठीमागे माझे मिस्टर आणि भाऊ बसलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या व्लॉगमध्ये तुम्ही खूप छान असं निसर्ग वातावरण बघणार आहात, डोंगराळ भाग वगैरे। हे बघा, आम्ही इथं पंढरपूरमध्ये थोडंसं थांबलो होतो आणि लगेच परत निघालो। असं आम्ही कुठे चाललो होतो हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर इथे समोर आम्हाला खूप जास्त भूक लागली होती आणि ते काका म्हटले की देवगडजवळ खूप छान नाश्ता भेटतो, वडापाव। मग आम्ही तिथे वडापाव घेतले खायला आणि मुलांसाठी पोंगे वगैरे घेतले थोडेफार। मग आम्ही पार्सलच घेतलं, उशीर होत होता तर अगोदरच आम्हाला खूप लेट झालं होतं निघताना। आणि मग इथे मस्तपैकी असे वडापाव, आणि खरंच अमेझिंग टेस्ट आहे ह्या वडापावची। खूप छान वडापाव होते, चटणी तर एकच नंबर होती। तुम्ही बघू शकता। नंतर असं इकडं समोर आलेलो आहोत आणि बघू शकता किती छान असं हिरवळ वातावरण आहे। खूप छान वाटत होतं गाडीमध्ये मस्तपैकी। आणि इथे आम्हाला CNG भरायचा होता, त्याच्यामुळे मग आम्ही गाडीमध्ये CNG भरण्यासाठी इथे थांबलेलो होतो। आणि तुम्ही बघू शकता की किती साऱ्या रांगा लागलेल्या आहे CNGसाठी। मी तर म्हटलं बापरे, बघा किती सारी लंबी लाईन लागलेली आहे, खूप सारी। आमचा नंबर सर्वात लास्टला होता बरं। मग परत आम्ही CNG भरला आणि निघालो आहोत गावी। बघू शकता तुम्ही, इतकं छान वातावरण आहे ना इकडे, खूप छान वातावरण आहे। आणि आम्ही निघालो होतो देवठाणला, आणि देवठाणला निघालो म्हणजे भरपूर दूर होतं, अंतर खूप होतं। मग असं करत आम्ही असं जवळपास आल्यानंतर तुम्ही बघू शकता, हे बघा किती छान ऊसाच्या गाड्या वगैरे। गावाकडचं वातावरणच खूप भारी असतं, म्हणजे असं मन असं अगदी प्रसन्न होऊन जातं हे वातावरण बघून। मस्त असं सायंकाळी दुपारच्या वेळेस ऊसाच्या गाड्या वगैरे, असं ही डोंगर वगैरे, म्हणजे ना खूप भारी वाटत होतं डोळ्यांनाच, असं खूप मस्त वाटत होतं बघायलाच। खरंच हा गावाकडचा अनुभव ना खूप भारी होता, खूप छान फिलिंग होत्या, म्हणजे खूप मस्त वाटत होतं, असं फ्रेश माइंड, खूप भारी वेब्स वाटत होत्या। मग आम्ही असं निघालो समोर। निघताना बघू इकडे मस्त असं इकडे डोंगरच खूप जास्त आहे बरं का, डोंगर भाग खूप जास्त आहे, म्हणजे खूप छान वाटत होतं हे डोंगर बघायला। म्हणतात ना, शहरात स्वप्न असतात पण गावाकडे आपलं मन असतं, ते अगदी खरं आहे हां, ते बरोबर पण आहे। आणि शेवटी आम्ही पोहोचलो आहे देवठाणला आणि आम्ही आलेलो आहे इथं माझ्या भाच्याला बघायला। आणि बघू शकता तुम्ही ते बाबा आम्हाला थांबलेले आहे घ्यायला, सरळ गाडी घ्या, सरळ गाडी घ्या असे म्हणत होते। खरंच हा आनंद खूप वेगळा असतो हां, आपण आलो आणि आपल्यासाठी कोणीतरी थांबतंय, या म्हणताय, खूप भारी वाटतं। आता तुम्ही म्हणसाल मी शूट करत होते त्यामुळे मी तुम्हाला दिसणार नाही। तर इथे मी ना वरतून असा व्हिडिओ घेतलेला आहे। मला बाबांनी सांगितलं तू वरतून घे म्हणे व्हिडिओ, खूप भारी येतोय व्हिडिओ वरतून। मग मी वरती गेले गच्चीवर आणि तिथून घेतलं। तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय वातावरण, खूपच भारी। गावाकडची माती म्हणजे ना, चुलीवरचं प्रेम, गावाकडची माती, आईच्या हातची भाकरी, एकच नंबर होतं सर्व काही, खूप भारी वाटत होतं। आणि मी वाऱ्याच्या झुळकीने हलणारे पीक, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मातीचा दरवळ, शहराच्या गडबडीत हे सगळं खरंच मिस होतं। आणि मस्तपैकी इथं आईने केलेल्या होत्या भाकरी, मस्त मासवडी, आणि मासवडी तर काय म्हणजे शब्दच नव्हता, एवढी भारी झाली होती ना ती,
खूपच मस्त आहे. मी नक्की ही रेसिपी तुम्हाला शेअर करेल आणि तुम्हाला पण ही खूप आवडेल ही रेसिपी. आता ह्या शेंगा कशाच्या होत्या हे मला माहिती नाही. तुम्हाला कोणाला जर माहिती असेल ना नक्की कमेंट करून सांगा की ह्या शेंगा कशाच्या आहे म्हणून. तर मग डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव, साधं पण खूप सुंदर जीवन. इथे वेळ कसा जातो हे माणसाला कळतच नाही. आणि मी असा छोटासा टूर घेतला होता घराचा. खूप काही जास्त नाही दाखवता आलं आणि ॲक्च्युली आमचा निघायचा टायमिंग झाला. आम्हाला यायला पण खूप उशीर होत होता, म्हणून आम्ही निघलो. आणि मुलंही खूप रडत होती. त्यांना गाडीत बसायची मज्जाच मुलांना कसं आहे, गाडी असली की खूपच मज्जा वाटते ना. तर मग हे बघू शकता तुम्ही, ते शेजारीच काकाचं घर आहे, नारळाचं झाड. खूप भारी असं वातावरण होतं. हे बघण्यासारखं वातावरण आहे, म्हणजे खूपच मस्त होतं. आणि मी इथे चालली होती. बघू शकता तुम्ही. बाळाचा यांचा काही व्हिडिओ घेता नाही आला मला, त्यामुळे मी काही घेतला नाही. पण नक्की एखाद दिवशी मी तुम्हाला बाळाचे वगैरे व्हिडिओज, फोटोज वगैरे शेअर करेन. आणि बघू शकता आम्ही आता परत रिटर्न निघालो आहोत. खूप मस्त वाटतं. आणि आता इथे मस्त असं आम्ही निघालो आहोत. खूप वेळ झालेला आहे आम्हाला. हे डोंगराळ भागच खूप छान वाटत होता बरं, खरं म्हणजे खूप भारी वाटत होतं. आणि आता आम्ही म्हणजे अशी सगळे म्हणत होते भूक लागली का, पण मस्त जेवण झालं होतं. पण आम्हाला यायला 3.5-4 तास लागले. नदी बघू शकता तुम्ही, खूप छान असं पाणी वगैरे. आणि मग नंतर आम्ही इथे यांच्या फ्रेंडचं हॉटेल आहे हे, तर मग इथे आम्ही ते म्हटले जेवायला थांबा. तर मग इथे आम्ही जेवायला थांबलो. मस्तपैकी असं जेवण वगैरे केलं. तुम्ही बघू शकता इथे किती छान मोकळा परिसर आहे. म्हणजे वातावरण खूप असं मोकळं, अशी गजबज वगैरे नाही आहे जास्त. मस्त वाटत होतं. इथे आम्ही जेवण केलं. मुलं इथे खेळत होती, बघत होते. नवीनच आहे. आणि शिवशंभू हॉटेल, शिवशंभू. जेवण मस्त होतं बरं, खूप छान जेवण होतं, एकच नंबर जेवण होतं. तुम्हाला जर गावाकडचं वातावरण आवडलं असेल आणि हिरवळ वगैरे, डोंगर, शेती, हवा आवडलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की